विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी हनुमान कदम HBK क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. चला, नवोदयची परीक्षा जवळच आलेली आहे, त्यामुळे मी आज 10 प्रश्न घेतलेले आहेत अपूर्णांकावरती, दशांश अपूर्णांकावरती. चला बघा, जर तुमचा फायदा झाला तर बघा, कारण या प्रकारचा एकतरी प्रश्न नवोदयच्या परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. त्यामुळे कृपया करून 10ला 10 प्रश्न पहा. आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि हो, सबस्क्राईब पण करा. चला बघूया आपण आता पहिला प्रश्न, दशांश अपूर्णांक. आता बघा, पहिली क्रिया आहे बेरीज आणि त्यानंतर करायची वजाबाकी. आता पहिली क्रिया करू आपण. अगोदर काय आहे? पहिली बेरीज आहे. 44,448.13 अधिक 15.77 ह्या दोघांच्या अगोदर बेरीज करून घेऊ. बघा मित्रांनो, 4,448.13 अधिक 15.77. बघा, बेरीज आणि वजाबाकी करताना काय करावं लागेल आपल्याला? दशांशाच्या खालीच दशांश आला पाहिजे. दशांश इकडे तिकडे आला तर आपल्याला बेरीज करताना अवघड जाईल. 3 आणि 7 10, 10ला 0 हातचा आला 1, 7 आणि 1 8, दशांशच्या खाली दशांश, 8 आणि 5 13, 13ला 3 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, हा 4 जशाला तसा, हा 4 जशाला तसा. चला, दोघांची बेरीज केली, उत्तर आलं 4,463.80. आता आलेल्या उत्तरातून आपण काय करू? पुढची संख्या वजा करू. काय आहे पुढची संख्या? बघा, 31 दशांश, दशांशच्या खाली दशांश, 31 दशांश, इथं दशांश नाही मित्रांनो, इथं दशांश नाही, इथं दशांश आहे. बघा, परत लिहितो मी एकदा, 4,463.80. आता वजा करायचं आपल्याला 3,128.5. चला, शून्याच्या खाली शून्य देऊ, वजाबाकी करू. 0 0 गेला 0, 8तून 5 गेले, 3 उरले, दशांशच्या खाली दशांश. 13तून 8 गेले, 8 आणि 5 13 म्हणजे 5 उरले, इथं राहिले 5, 5तून 2 गेले, 3 उरले, 4तून 1 गेला, परत 3 उरला आणि 4तून 3 गेला, 1 उरला. तर बघा, उत्तर काय आलं? 1,335.30. हे आपलं उत्तर आहे. 1,335.30. चला, पुढचा प्रश्न काय बघा. पुढचा प्रश्न आहे, 41.812 मधून कोणती संख्या कमी केली असता आपल्याला काय मिळतील? 32.487 मिळतील. बघा, आता ह्या संख्येतून, पहिल्या संख्येतून अशी कोणती संख्या वजा केल्यास आपल्याला काय मिळेल? उत्तर मिळेल 32.483, 32.487. तर आता अशी कोणती संख्या आहे की ती शोधायची, ती तिसरी संख्या शोधायची. मग काय करू आपण? तिसरी संख्या जरी शोधायची असेल तर आपल्याला याच्यामधून ही जर वजा संख्या केली तर आपल्याला मिळणारी संख्या येते. तर बघू कसे. आता 41.812 मधून कोणती संख्या वजा केल्यास आपल्याला काय मिळतील? 32.487 मिळतील. बरोबर. आता बघा, काय करू मग? आता एक्सच्या जागेवर कोणती संख्या ती काढण्यासाठी काय करू? अगोदर याला इकडे आणू आणि एक्सला तिकडे घेऊन जाऊ. 41.812 वजा 32.487 बरोबर एक्स. म्हणजे आपण काय करू? एक्सची किंमत काढू. काय होईल आता एक्सची किंमत बघा बरं. पहा काय होईल. जर आपण 41.812 मधून 32.487 जर वजा केले तर काय मिळतील बघा. 12तून 7 गेले, 7 आणि 5 12, 12 उत्तर आलं
5 उरले. चला इथं एकाच्या ठिकाणी राहिले 0. 0तून 8 जात नाहीत, मग परत 8 मधला हातचा इथं घेतला, इथं झाले 10. 8त 7 उरले. 10तून 8 गेले 2 उरले. 7तून 4 गेले 3 उरले. दशांशच्या खालीच दशांश. 11तून 2 गेले 9 उरले. इथं राहिले 3. 3 3 गेला 0. म्हणजेच उत्तर काय मिळेल आपल्याला? 9.325. म्हणजेच उत्तर काय येईल आपलं? ती कोणती संख्या येईल? 9.325. म्हणजेच 41.812 मधून जर 9.325 जर वजा केले तर आपल्याला काय मिळतील? 32.487 ही संख्या मिळेल. चला नेक्स्ट प्रश्न आता तिसरा. नवोदयाची परीक्षा जवळ आलेली, त्यामुळं पाचवीच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी जरा अभ्यासाकडे लक्ष द्यावे. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. 2.5 गुणिले 2.5 गुणिले 1.2. आता काय करू आपण? गुणाकार करू. 1.25 गुणिले 2.5. काय करू आपण आता? आधी गुणाकार करू, मग नंतर दशांश घेऊ. कुठं दशांश घ्यायचा ते बघू. काय मग 5 5 का 25 भाग देऊ? 25 बरं अगोदर 5 देऊ. 5 5 25. 25ला 5 हातचे आले 2. 5 2 10. 10 2 12. हातचा आला 1. 5 1 5. 5 2 10 आणि 2 12. बरोबर आहे. 5 1 5 म्हणजेच 525. पहिल्या अंकाखाली चिन्ह. बे पंचे 10. 10ला 0. हातचा आला 1. बे 2 4. 4 आणि 1 5. आणि बे 1 बे. काय मिळेल आपल्याला तर उत्तर? बेरीज करू. 5 आला 5. 2 आला 2. 5 आणि 5 10. 10ला 0. हातचा आला 1. 2 आणि 1 3. काय उत्तर मिळालं आपल्याला? 3025. पण हे उत्तर पूर्ण नाही. आपल्याला काय करायचं आता? दशांश घ्यायचे. गुणाकारामध्ये दशांश बघायचं दोन्ही संख्यामध्ये किती आहेत. 1 दशांशच्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3. मग आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा दशांश 3 अंकाच्या अगोदर आला पाहिजे. म्हणजेच 1 2 3. दशांश कुठे येईल? इथं. म्हणजेच काय येईल उत्तर? 3.025 हे आपलं काय मिळालं आहे? उत्तर मिळालं आहे. चला नेक्स्ट चौथा प्रश्न. चला हा पण खूप सोपा आहे प्रश्न, काहीच अवघड नाही. आता काय करायचं बघा. अंशात आणि छेदात दोन्हीकडे दशांश आहेत. अंशात आणि छेदात दोन्हीकडे पण दशांश आहेत. आता काय करू आपण? दशांश पहिले कट करून घेऊ, म्हणजे दशांश सोडवू आपण. आता दशांश सोडवण्यासाठी काय करावं लागते बघा. वरी अंशामध्ये 2 अंक आहेत, खाली 3 अंक आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? अंशामध्ये 1 0 वाढून बरोबर अंक करावं लागतील. मग त्यावेळेस काय होईल? हा दशांश कटून जाईल. इथं बघा छेदामध्ये 2 आहेत, अंशामध्ये 1 आहे. परत आपल्याला अंशामध्ये 1 वाढवावं लागेल, म्हणजे 0 वाढवावं लागेल. आता बघा दशांशाच्या नंतर 2 2 अंक झाले, म्हणजेच हा दशांश कटून जाईल. इथं पहा अंशामध्ये 3 आहेत आणि छेदामध्ये 4 आहेत. मग काय होईल? आपल्याला अंशामध्ये अजून 1 वाढवावं लागेल, म्हणजे हा दशांश कमी होईल. बघा बरं आता मित्रांनो काय होईल? आता काय उरलंय? वरती 10 म्हणजे 1 आणि 0 किती उरले? 10. आणि छेदात ह्या शून्याचा काय उपयोग नाही, म्हणजेच 1 उरला. इकडे बघा, इकडे काय आता 1 आणि 0 म्हणजे 10 उरलेत. आणि खाली ह्या शून्याचा उपयोग नाही, म्हणजेच 1 उरला. इथं सुद्धा काय 1च्या नंतर 0 म्हणून 10 उरले. आता खाली बघा ह्या शून्याचा काय उपयोग नाही, फक्त 1 उरला. बघा आता अपूर्णांकाची बेरीज 1 1 छेद सारखा आहे, म्हणजेच आपल्याला बेरीज करता येईल. 10 10 10 म्हणजेच किती येणार आहेत? 30. 30 छेदात 1 म्हणजेच काय उत्तर येईल? 30 येईल. चला खूप सोपा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा काय. इथं पण बघा आता काय की भागाकार करायचा आहे. 2 दशांश संख्या आहेत, म्हणजेच काय आता इथं आपल्याला भागाकार करायचा आहे. आता भागाकार करायचा म्हणजे आपण काय करू? पहिली संख्या अंशात ठेवू, दुसरी संख्या छेदात ठेवू. आता काय करायचं? इथं पण आपल्याला काय करायचं आहे? पहिले आपल्याला हा दशांश कमी करावा लागेल. आता दशांश कमी करण्याचं काय मग आपल्याला सांगितलं मी नियम काय? दशांश जर कमी करायचा असेल, जेवढे अंशामध्ये
तेवढेच छेदामध्ये अंक आले पाहिजे. मग आता छेदामध्ये एक अंक कमी, मग काय करू आपण, एक शून्य जर वाढवला तर आपले छेदामध्ये सुद्धा सारखे आणि अंशामध्ये सुद्धा सारखे अंक होऊन जातील. मग काय उरेल बघा आता, उरले का आता आपल्याकडे फक्त 180 छेदात 120. मग काय करू, हा शून्य शून्य कमी करू, हा शून्य शून्य कटून जातो. आता काय उरलं, साई दोन्ही 12, साई त्रिक 18. चला आता उरले काय, 3/2. आता याला सुद्धा याला सुद्धा भाग देऊ. आता बे एक बे, बे एक बे, 3तून 2 गेले, उरला 1, दिला पॉईंट, घेतला 0, बे पंचे 10. म्हणजेच उत्तर काय आलं, 1.5. हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट, आता किती झाले, 5 प्रश्न. आता पुढचा 6वा. पहा आता पुढचा 6वा प्रश्न काय आहे, अपूर्णांकामध्ये सुद्धा काही दशांश आहेत. अपूर्णांकामध्ये गुणाकार आहे, अंशामध्ये गुणाकार आहे आणि छेदामध्ये सुद्धा गुणाकार आहे. आता आपल्याला गुणाकार आणि भागाकार करायचा म्हणल्यावर पहिले आपल्याला दशांश हटवावे लागतील. आता दशांश हटवण्यासाठी काय करावं लागेल, जेवढ्या अंशामध्ये दशांशाच्या नंतर अंक आहेत तेवढेच छेदामध्ये आपण दशांशाच्या नंतर अंक घेऊ. बघा आता अंशामध्ये किती, 1 2 3 4 5 6, अंशामध्ये 6 अंक आहेत दशांशाच्या नंतर. आता छेदामध्ये दशांशाच्या नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4, म्हणजे वरती 6 आहेत आणि खाली 4 आहेत. मग काय करू, आपल्याला दशांतर हटवायचा आहे म्हणजे काटायचा आहे. मग काय करू, छेदामध्ये आपण काय करू, 2 शून्य वाढून घेऊ. म्हणजेच काय होतील, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. म्हणजे दशांशाच्या नंतर छेदामध्ये जेवढे अंक आहेत, अंशामध्ये जेवढे अंक आहेत तेवढेच आपण काय केले, छेदामध्ये वाढून घेतले. मग आता उरलं काय, आता हा दशांश दशांश कटून जाईल आणि हा पण कटून जाईल. आता उरेल काय बघा, आता वरती उरले 7 गुणिले 5 गुणिले शून्याचा काय उपयोग नाही 4, छेदामध्ये हा 7 आणि उरलेत गुणिले 400, कारण 4च्या नंतर 2 शून्य आहेत. हा 7 कटला, 4 1 4, 4 1 4, उरले 0 0. आता उरले काय बघा, वरती 5 उरलेत अंशात आणि खाली छेदात 100. जर आपण ह्या 100चे 2 शून्य कट केले तर वरती आपल्याला काय होईल, 2 अंकाच्या नंतर आपल्याला दशांश घ्यावा लागेल. म्हणजे 2 अंक तयार करण्यासाठी आपल्याला एक शून्य वाढवावं लागेल आणि त्याच्या अगोदर दशांश येईल. म्हणजेच उत्तर काय येईल, मग 0.05 हे आपलं उत्तर येईल. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न काय, पुढचा प्रश्न आहे 0.009 गुणिले 0.8. आता आपल्याला गुणाकार करायचा. असं समजून गुणाकार करू की दशांशच नाही आहे. म्हणजेच काय आहे, फक्त 9 आणि 8, 9 आणि 8चा गुणाकार, 9 8 72, उत्तर काय आलं 72. पण आपल्याला आता दशांशाचा विचार करू. दशांशानंतर पहिल्या संख्येमध्ये 3 अंक आहेत आणि दशांशाच्या नंतर दुसऱ्या संख्येत 1 अंक आहे. म्हणजे हे 3 आणि हे 4 गुणाकारामध्ये होते बेरीज, गुणाकारामध्ये होते बेरीज. मग काय करू आता, हे 3 आणि हे 4, मग आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा काय करावं लागेल, 4 अंकाच्या अगोदर दशांश घ्यावा लागेल. आता 4 अंकाच्या अगोदर दशांश घ्यायचा म्हणजे काय करावं लागेल, इथं आपल्याला 2 अंक आलेत, मग आपल्याला 2 शून्य वाढू. काय वाढू, 2 शून्य वाढवले आणि 7 2 जर लिहिले तर हे झाले आपले 4 अंक. त्याच्या अगोदर दशांश येईल आणि त्याच्या अगोदर शून्य येईल. म्हणजेच उत्तरामध्ये सुद्धा दशांशाच्या नंतर 4 अंक येतील. म्हणजेच हे आपलं उत्तर येईल 0.0072. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पण सोपा आहे, काही अवघड नाही. आता बघा, आता या प्रश्नात काय करायचे, आता 33,600ला जर 160 भाग दिला तर उत्तर मिळाले 210. आणि 30 संख्या आहे, फक्त काय केले, दशांश चिन्ह दिलेत.
पहिल्या संख्येमध्ये आणि सुद्धा दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. उत्तर तर आपल्याला 210च मिळेल. पण 210 मिळेल, पण त्याच्यामध्ये आपल्याला दशांशाचा वापर कुठं करायचा हे पाहावं लागेल. आता बघा काय होईल आता. आता एक नियम आहे. डायरेक्ट सुद्धा आपण करू शकतो. अगोदर मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो. डायरेक्ट करायचं म्हणल्यावर काय करावं लागेल आता. हा दशांश आपल्याला हटवावा लागेल. हा दशांश हटवावा लागेल. म्हणजेच काय करावं लागेल. अंशामध्ये 4 अंक आहेत, तर आपल्याला छेदामध्ये सुद्धा दशांशाच्या नंतर 4 अंक घ्यावेच लागतील. मग काय होईल. आता भाग देऊ. काय आली संख्या. संख्या आली 33,600 भागिले शून्याचा काय उपयोग नाही आहे. उरले काय. या पण शून्याचा काय उपयोग नाही आहे. फक्त उरले 160. चला आता भाग देऊ. हा शून्य कटला. हा शून्य कटला. 16 एक 16. 16 दोन्ही 32. 33मधून 32 गेले. उरला 1. झाले 16. म्हणजेच 16 एक 16 आणि हा शून्य जशाला तसा. आता बघा काय होत असते. छेदामध्ये 4 आहेत आणि अंशामध्ये 4 आहेत आणि छेदामध्ये अंशामध्ये 4 आहेत. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये दशांशानंतर 4 अंक आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशांशाच्या नंतर 3 अंक आहेत. म्हणजेच काय होते. या 4 अंकामधून जर आपण 3 अंक काढले तर उरले किती. 4तून 3 गेला 1. म्हणजेच आपल्याला भागाकारामध्ये काय करावं लागते. तर अंशामध्ये जर 1 जास्त असेल छेदापेक्षा तर आपल्याला दशांश हा डावीकडे सरकावा लागतो एका अंकाने. म्हणजेच काय करावं लागेल. दशांश आपला 21च्या नंतर म्हणजे एका अंकाच्या अगोदर येईल. म्हणजेच काय होईल. 21.0. 21.0 म्हणजेच ह्या शून्याचा काय उपयोग होणार नाही. म्हणजेच उत्तर येणार आहे 21. बघा सोपी पद्धत सांगतो. आपल्याला पहिली संख्या आहे, दुसरी संख्या आहे, उत्तर 210 आहे. इथं पण पहिली संख्या आहे, दुसरी संख्या 30 आहे भागिले. उत्तर आपल्याला काय मिळणार आहे. 210च मिळणार आहे. पण ह्या दशांशाचा उपयोग करायचा आहे. आता मी सांगितलं तुम्हाला जर अंशामध्ये 3.360 आणि छेदामध्ये 0.016. बघा अंशामध्ये 4 अंक आहेत दशांशाच्या नंतर आणि छेदामध्ये 3 अंक आहेत. मग आपल्याला काय करायचे. 4तून 3 गेले. उरला 1. कुठे 1 उरायला आहे. अंशामध्ये 1 उरायला आहे. म्हणजे अंशाचा 1 जास्ती आहे. मग आपल्याला काय करायचे. डावीकडून काय करायचं आपल्याला. 1 अंकाच्या अगोदर दशांश घ्यायचा आहे. म्हणजे डावीकडून आपल्याला एका अंकाच्या अगोदर जर दशांश घेतला तर उत्तर काय मिळेल. 21. हा नियम लक्षात ठेवा. जर अंशामध्ये जर 1 असेल तर डावीकडे वळवायचा आणि जर छेदामध्ये 1 असेल तर उजवीकडे 1 जास्त द्यायचा. ही लक्षात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न 9वा पहा. पुढचा प्रश्न 9वा. त्याच प्रकारचं गणित आहे. म्हणजेच 82,560ला जर भाग दिला 215नं तर उत्तर किती आले. 384. तसंच 82.560 त्याला कितीनं भागितलं. 0.0215 तर उत्तर किती. म्हणजेच ह्या संख्येनं ह्या संख्येला भागितलं आहे. फक्त काय केलं आहे. दशांशाचा वापर केला आहे. आता दशांशाचा जर वापर असेल प्रश्नामध्ये तर आपल्याला उत्तर काय असेल. उत्तर तेच येणार आहे 215. पण दशांश मागे पुढे. आता तेच बघायचं आपल्याला. दशांश कुठे सरकावं लागेल. एक तर मागे सरकावं लागेल, पुढे सरकावं लागेल. उत्तर तर काय मिळणार आहे आपल्याला. उत्तर आपल्याला 215च मिळणार आहे. पण दशांशाचा उपयोग करावा लागेल. बघा 82,560 भागिले 215 बरोबर 384. इथं सुद्धा उत्तर काय येणार आहे. 384च येणार आहे. पण दशांशाचा उपयोग. आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी. जर अंश छेदापेक्षा जर अंशामध्ये जर 1 अंक जास्त असेल तर दशांश डावीकडे हलवायचा आणि जर छेदामध्ये जर 1 जास्त असेल तर दशांश उजवीकडे हलवायचा. म्हणजेच काय होईल बघा आता. 384 हे उत्तर आहे. आता छेदामध्ये 1 अंक जास्ती असल्यामुळे आपल्याला दशांश 1 अंकाच्या पुढे ढकलायचा आहे. पण 1 अंकाच्या पुढे ढकलायचं म्हणल्यावर काय करावं लागेल आपल्याला.
या ठिकाणी एक अंक वाढवावा लागेल, म्हणजेच 0 वाढवावं लागेल आणि मग दशांश येतो आणि मग 0 येतो. म्हणजेच उत्तर काय होणार आहे? 3840,000 याचा काही उपयोग होत नाही, हे उत्तर येईल. कळालं का? परत एकदा सांगतो बघा. जर जर दशांशानंतर अंशामध्ये जर 1 जास्त असेल, तर आपल्याला उत्तरामध्ये दशांश डावीकडे वळवायचा. अंशामध्ये 1 जास्त असेल, अंशामध्ये 1 अधिक असेल, हां? आणि जर छेदामध्ये जर 1 अधिक असं असेल, छेदामध्ये छेदामध्ये जर 1 अधिक असेल, काय? दशांशानंतरचा अंक, तर आपल्याला दशांश कुठं वळवायचा आहे? उजवीकडे. म्हणजेच आपल्याला 384च्या उजवीकडे वळायचा एका अंकाने. मग एका अंकाने वळवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 1 शून्य ॲड करावं लागेल. म्हणजे 1 शून्य जास्ती द्यावं लागेल. म्हणजेच उत्तर काय होईल? 3840.0. चला, दशांशाच्या नंतर शून्याचा काय उपयोग होत नाही. मग उत्तर काय येणार आहे? फक्त 3840. चला नेक्स्ट पहा. हा पण प्रश्न तसाच आहे. हा पण प्रश्न तसाच आहे. इथं पण काय करायचं आहे? तेच करायचं आहे आपल्याला. उत्तर तेच आहे. 104/8 बरोबर उत्तर 13. इथं पण बघा 1.04 भागिले 0.0008. आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? उत्तर आपल्याला तेच मिळणार आहे. किती मिळणार आहे? 13च मिळणार आहे. पण इथं दशांशाचा उपयोग केला आहे, म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला दशांशाचा उपयोग घ्यावा लागेल. आता बघा, मी काय सांगितले? जर अंशापेक्षा छेद जास्त असेल, तर आपल्याला दशांश कुठे वळवायचा आहे? उजवीकडे. छेद जास्ती असेल, अंश जास्ती असेल, तर दशांश वळवायचा डावीकडे. कुठे वळवायचा? डावीकडे. आणि जर छेद जास्त असेल, छेदामध्ये अंक जास्ती असतील, तर दशांश वळवायचा आहे उजवीकडे. कुठे? उजवीकडे वळवायचा. कधी? ज्यावेळेस छेदातील अंक जास्ती असतील, दशांशाच्या नंतर. बघा, आता काय? वरती 2 आहेत आणि खाली 4 आहेत. म्हणजे अंशामध्ये 2 आहेत आणि छेदामध्ये 4 आहेत. म्हणजे छेदामध्ये सॉरी, छेदामध्ये अंशापेक्षा 2 जास्ती आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? उजवीकडे आपल्याला 2 अंकांनी दशांश वाढवावा लागेल. म्हणजेच काय घ्यावं लागेल? 13च्या नंतर आपल्याला 2 शून्य वाढवावं लागतील आणि मग दशांश घ्यावा लागेल. म्हणजेच उत्तर काय येईल मग? दशांशाच्या नंतर शून्याचा काही उपयोग नसतो, म्हणून उत्तर येईल 1300. चला, आज आपण नवोदयाच्या तयारीसाठी 10 प्रश्न पाहितलेत दशांश अपूर्णांकावरती. मला आशा आहे जर तुम्हाला आवडले असतीलच. जर आवडले असतील तर कृपया लाईक करा. जर चॅनल नवीन आहे, आपलं चॅनल पण नवीन आहे, हा दुसराच व्हिडिओ माझा, तुम्हाला चांगल्यात चांगलं म्हणजे कळेल अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो आहे. काय माहीत तुम्हाला कळतंय न कळतंय. जर कळत असेल तर कमेंट करा. आणि हो, चॅनल नवीन आहे, मी पण नवीन आहे, तर थोडं सांभाळून घ्या. सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक पण करा. धन्यवाद.